जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. सकाळचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल आणि आता जाणार आहोत आपण. मी जस्ट आलोय ऑफिसवरून आणि आता जाणार आहोत आपण आई बाप्पांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला. सगळ्यांना सांगितले रेडी व्हा पटापट पटापट. मी पण रेडी होतोय आणि असं ॲजसंच काय मोठं सेलिब्रेशन नाही करायचं आहे. जस्ट फॉर डिनर आम्ही असं प्लॅन केलं जायचं. ॲक्च्युली आई आणि पप्पांना मला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, पण मग मी आणि फाल्गुनीने ठरवलं असं आणि चेतना आणि दादांनी ठरवलं की गिफ्ट न देता त्यांना एक छोटीशी टूर आपण देऊया. सो आईची आता सुट्टी लागेल मे महिन्यात, तर तेव्हा आमचा विचार चालू आहे की एक सुट्टी त्यांना एक टूर गिफ्ट करूया आणि कुठेतरी त्यांना पाठवूया टूर, किंवा आपण सगळे जाऊया. माझी खूप इच्छा आहे की एक इंटरनॅशनल टूर पूर्ण फॅमिलीने आम्ही मारली पाहिजे, पण आईची सुट्टी आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला थोडंसं अवघड असतं. पण बघू, या वेळेस काहीतरी प्लॅन करणार आहे मी की आईच्या सुट्टीमध्ये कुठेतरी ट्रिप काढून जायचं फिरायला. सो लेट्स सी, बघू कसं काय होतं. आता हे सगळे रेडी होतात आणि मी पण रेडी व्हायला आलोय. पण फाल्गुनीचं अजून पण हे गिफ्ट जे आहे टाटा क्लिक लक्झरी मधून मी मागवलं, जे की ॲनिव्हर्सरी गिफ्ट होतं, पण लेट आल्यामुळे आम्ही उघडलं पण नाही. सो हे आज बघू आता काय बोलतोय, ओपन करूया किंवा उद्या करूया ओपन. तिला खूप दिवसापासून पाहिजे होतं आणि तिच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला सरप्राईज द्यायला आवडतं, त्यामुळे मी डिसाईड केलं की हे देऊया. चलो आता ते खाली रेडी होतात की नाही बघूया आणि कसं काय पुढचं शेड्यूल. सो जायला निघालोय, पण बघा हिला चालता येतं, पण तरी पण आम्ही सावी आणि ज्ञानाच्या चालण्यासाठी आम्ही हा वॉकर मागवलेला, लवलॅबचा जॉय वॉकर, जो की 360 डिग्री रोटेट होतो, हाईट ॲडजस्टेबल आहे. इकडे बसायला छान असं कुशन आहे, कम्फर्टेबल कुशन आहे, वॉशेबल क्लोथ आहे आणि त्याचे व्हील्स पण खूप छान दिलेले आहेत आणि छान आहे. आणि ते खेळायला बघा एंटरटेनमेंटला हे दिलेलं आहे असं सगळं आणि म्युझिकसुद्धा आहे. सो तुमच्या पण बेबीला वॉकर जेव्हा घेतं तेव्हा तुम्ही लवलॅबचं जॉय वॉकर घ्या, कारण की आमच्या मुली चालायला फास्ट शिकल्या याच्यामुळे. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, जाऊन चेक करा आणि घ्या. बघा आम्ही रेडी झालो आणि निघालो आहोत आई बाप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला, म्हणजेच डिनरसाठी, फॅमिली डिनर. पप्पा ऑलरेडी पुढे गेले. पप्पा एका फंक्शनमधून आम्हाला हाफ वे मध्ये भेटणार आहेत आणि आम्ही कुठे चाललो तर सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला फूड म्हटलं, सी फूड म्हटलं की कुठे जायचं, कुठे खायचं हे खूप सगळ्यांना माहिती आहे. आम्ही लास्ट टाइम दाखवलेलं कुठे गेलेलो. सो तिथे चाललो आणि ही बघा पावडर लावते म्हणून एवढं सगळं आलंय. मेकअप आर्टिस्ट बघा, एकीवर किती घसरलेत मेकअप आर्टिस्ट. चला आणि गाडीमध्ये बघा किती घाण साठली आहे. सो मी त्याच्यासाठी अगरचा हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लीनर, जो की पोर्टेबल आहे, छोटासा आहे. असं सगळं क्लीन करायला यूज करतो. सो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन चेक करा. आता दादाच्या गाडीत ठेवायला लागेल. ठीक आहे. सो जसे की लास्ट टाइम आपण सी फूड खायला आलेलो मंदार गार्डनमध्ये. मंदार गार्डन तुर्भे येते. मी तुम्हाला इकडे पूर्ण ॲड्रेस देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लोकेशन पण देईल. आम्हाला एवढं आवडलं प्रचंड, आई पप्पांना तर मेन आवडलं, त्यामुळे आम्ही विचार केला की ॲनिव्हर्सरीला दुसरा काही लोकेशन चूज न करता हाच लोकेशन चूज करायचा आणि म्हणून आम्ही मंदार गार्डनला आलो. आणि मंदार गार्डनचा आता नवीन एक बँक्वेट पण झालेला आहे. सो तो पण आपण बघू तिकडे. कोणता फंक्शन जर तुम्हाला इकडे करायचं असेल नवी मुंबईवाल्यांना, सो ते पण करू शकता. आणि मंदार गार्डनमध्ये एवढ्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत. इकडे बँक्वेट हॉल पण झालेला आहे. हा एक पूर्ण सिटिंग हॉल आहे, भरपूर कॅपॅसिटीवाला. एक सेम वर आहे
यांची खासियत अशी आहे की मागच्या साईडला मोठा गार्डन आहे. सो हे फॅमिली सेक्शन आहे, पूर्ण ओपन गार्डन फॅमिली सेक्शन आहे. आणि मस्त सूप मागवला आणि तिथे आई पप्पा त्या दोघी जणी नाचतात म्हणून तिथे गेले. गुलाबी साडीवर डान्स आणि पप्पा बघा शूट करतात. सो हा मंदार गार्डनचा हा जो फॅमिली गार्डनवाला एरिया आहे तो लहान मुलं आणि फॅमिलीला बसण्यासाठी खूप छान आहे. आणि की लहान मुलं इकडे खेळू शकतात, डान्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तिकडे पण आहे, पण तिकडे आतमध्ये AC रूम आहे आणि वर पण AC, म्हणजे दोन्ही साईडला AC हॉल आहेत त्यांचे, पूर्ण रेस्टॉरंट आहेत. आणि इकडे बघा चिकनची टेस्ट कशी होती? मस्त बनवलेला. हा मस्त होतं. आवडलं तुम्हाला? व्हेज पण चांगले होते. काय स्प्रिंग रोल. स्प्रिंग रोल एकदम. आणि कॉर्न चिकन कधी आतमध्ये कॉर्न स्प्रिंग रोल पेरी पेरी आणि मॉकटेल सगळे छान. मला पण आवडला. मी ते संपवलं पण इकडे तो प्रॉन्सवाला मॉकटेल. चांगली टेस्ट बेस्ट. बघा या दोघींनी त्रास द्यायला घेतला आजीला. हा आणि छान असं आमचा डिनर झालेला आहे. आणि इथे केक आणलेला आहे आम्ही, जो की ओरिजिनल रोज लावलेला आहे आणि जिप्सी लावलेली आहे. थांबा एक मिनिट, बंद करतो मत बंद कर दो. बाजू आप बंद कर दो. दे रे. Congratulations and celebrations. anniversary. तिला तोंड वाचले पप्पा तिला भरवा पहिले. तिला नाही पटत, तिला गोड नाही आवडत. बाजूला दीपा जा लाजू नको. अशा प्रकारने आई किती वर्ष? आई किती वर्ष झाले? 30. आई किती वर्ष झाली लग्नाला? संपला. 35. घे मी 34चा आहे का मग? घे. मी 35चा आहे. आई बाप्पाला माहिती. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी,
अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले